आपण आज पाहतोय जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुकीचा निकाल हा बाहेर आलेला आहे आणि आपण पाहतोय संपूर्ण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व येथे आपल्याला पाहायला मिळते। गिजवणे कडगावचा जर विचार केला तर सतीश पाटील हे पुढे आलेले आहेत। त्यानंतर भडगाव महागावचा जर विचार केला तर तिथं अमर चव्हाण आणि पर्यायाने भाई पताडे हे पुढे आलेले आहेत। नूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर बघितलं तर खालच्या ज्या पंचायत समितीच्या 2 सीटा आहेत त्या तिथं लागलेल्या आहेत। हलकणी जिल्हा परिषदेला एक पंचायत समिती एक जिल्हा परिषदेची सीट लागलेली आहे आणि असं जर आपण एकंदरीत पाहिलं तर जे काही तरुण उमदे नेतृत्व जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढे येऊ पाहत आहेत किंवा या तालुक्याचं समाजकारण राजकारण करण्याचा प्रयत्न जो या मंडळीच्या माध्यमातून होतो, खऱ्या अर्थाने या मंडळींना या जनतेने स्वीकारण्याचा आणि पुन्हा गडिंग्लज हातात देण्याचं काम हे गडिंग्लज तालुक्याच्या जनतेने खऱ्या अर्थाने केलेलं आहे। तर आपण पहिल्यांदा सतीश पाटील यांच्याकडे जाऊया। सतीश पाटील म्हणजे गडिंग्लज गोडसाखरचे ते संचालक आहेत, त्यानंतर अर्बन बँकेला ते संचालक होते, जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्ष होते, त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचं ऋणानुबंध आणि ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। काय सांगाल पाटील साहेब, तालुक्याचं राजकारण जे करत असतात त्यापैकी एक तुम्ही आहात, खूप मोठं यश, खूप मोठी अचिव्हमेंट, खूप मोठी जबाबदारी जनतेने तुमच्यावर दिली। आता खऱ्या अर्थानं ह्या जिल्हा परिषदचा विजय जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो मिळाला ह्याचं कारण असं आहे की आमचे 2 राष्ट्रवादी विभागलेले ज्या होत्या त्या सगळ्या एकत्र आल्या, एकाच चिन्हावर आम्ही लढलो। हे सगळ्यात पहिल्यांदा मोठं यशाचं कारण ते आहे। दुसरी गोष्ट, सांघिक लढल्यानंतर कशी ताकद येऊ शकते हे आज ह्या निकालाच्या जनतेनं दिलेला जो कौल आहे ह्या निकालावरनं कळतंय। त्यामुळे मी नेहमी म्हणत होतो अमरना की आपण सगळी एक राहूया, आपण एक राहिलो की सगळ्या ठिकाणी एकमेकाला आपल्याला काम करण्याची संधी जनता निश्चित देईल। आणि त्याचं उत्तर भाई पताडे खऱ्या अर्थानं तेच सांगत होते की गोकुळच्या निवडणुकीत सुद्धा भाई पताड्यांचं तेच मत होतं की अमर आणि आम्ही एकत्र राहावं असं होतं। पण ठीक आहे, काहीतरी माझ्याकडनं चुकलं असेल कदाचित, म्हणून त्यांनी कदाचित तसा निर्णय घेतला असेल। पण त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एकत्र आता आलो आणि एकत्र आल्यावर जे काय तालुक्यातलं जे दर्शन घडलेलं आहे, आता जनतेनं दर्शन घडवून दिले की अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आता एक समवयस्क आम्ही आहेत आता बसलेले, भाई पताडे असतील, अमर असतील आणि आम्ही असो। पण निश्चितपणे या तालुक्याचं भलं करण्याचं काम निश्चितपणे आम्ही चांगलं करू। भविष्याच्या राजकारणामध्ये निश्चितपणे आम्ही कुठं आमच्याकडनं चुका होऊ देणार नाही आणि त्यामुळं आपण सांघिक पद्धतीनं नेतृत्वावर आमचा विश्वास ठेवून जर आम्ही काम केलं तर ह्याचं फळ काय मिळू शकते हे जनतेनं दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं मी जनतेचं मनापासून आभार मानतो आणि जनतेला धन्यवाद देतो। आताच्या निवडणुकीत एकत्र आला, अमर चव्हाणांना विजय मिळालेला आहे, कसं वाटते त्यांच्या विजयाबद्दल? खूप मोठा आनंद आहे तो, की आम्हा सगळ्यांनीच आनंद आहे। कारण का अमरनं संघर्ष मध्ये काढलेच, तो हाडाचा कार्यकर्ता आहे। पण काय होत होतं की आपण बुडत्या जाज जाऊन बसल्यामुळे गोंधळ व्हायचा। पण इथं आता नक्की अमरला ढाळ कळलेला आहे की आपलं एकत्र आपण येऊन लढलो तर त्याचं यश आपल्याला मिळते हे निश्चितपणे लक्षात आल्यामुळे अमरला घवघवीत यश मिळाले, जिल्ह्यात किंबहुना त्याला 1 नंबरचं लीड मिळाले, याचा मनस्वी आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। त्यामुळे भाई आणि आम्ही चर्चा केली की काही करून होऊ दे, म्हटलं आपले सगळे मतभेद बाजूला ठेवायचे आणि पक्षाने आपण मित्र म्हणून आता एकत्र यायचं आणि इथनं पुढच्या निवडणुका सगळ्या लढवायच्या। आणि ह्याच्यापूर्वी उदयरावचं आमचं कायमच जमत आलंय आयुष्यभर, आम्ही कधी उदयरावना कधी त्यांचं आपलं टॉकिंग चालू असतंय, मी त्यांच्याशी बोलत असतोय, अमरशी बोलतोय, त्याच्या कधीच आमच्यात कटुता आलेली नाही आणि ते आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये मी कटुता येणार नाही एवढा मला विश्वास। भाई खरं तर किंगमेकर ठरलेत, भाई तुमच्या अगदी जवळचे मित्र आहेत, त्यांच्या कामगिरीबद्दल काय वाटतंय? भाईने हा किल्ला लढवलाय, निश्चितपणे भाईनं मनाचा मोठेपणा केलेला आहे की त्यांनी अमर ज्यावेळी उभारणार आहेत किंवा आपले चव्हाणांची शीट ज्यावेळी त्यांनी खऱ्या अर्थानं काढून दिली तर त्यांचं मनापासूनचं मोठं मन आहे की त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला पक्ष म्हणून एकत्र यायचं आहे। शेवटी भविष्यामध्ये आपलं नेतृत्व आहे, मुश्रीफ साहेबांचा आदेश आहे आणि तो आपण पाळायचा आणि कुठेतरी आपल्याला सगळं विसरायचं आहे जुनं आणि एकत्र येऊन आपल्याला निवडून आणायच्या 2 शिटा म्हणजे 3 शिटा या आपल्या, हे त्यांचं रात्रंदिवस प्रयत्न चालू होते। निश्चितपणे मला वाटतं भाई स्वतःच्या निवडणुकीत राबाय नसेल तेवढं ह्या निवडणुकीत स्वतः राबलेत, कारण का मित्र म्हणून मी त्यांच्याजवळ अनेक वर्ष आता काम करतोय। त्यामुळे ते ह्या निवडणुकीत फ्रंटलाईनवर काम करत होते। म्हणजे प्रचारात एकदा आले नेते नाही, ते आले नाहीत हे खरं आहे। मला काय आनंद होता की माझ्या येण्यापेक्षा त्यांनी तिकडं लढवून त्यांनी जे दिलेला शब्द होता मुश्रीफ साहेबांना, नंदाताईंना, राजेश पाटील साहेबांना, तो सार्थ ठरवला आज असं खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाही। सतीश पाटील आणि भाईने ठरवलेलं होते की अमरदादांना निवडून द्यायचं, त्यासाठी खूप कष्ट करायचं, कसा प्रयत्न राहिला आणि काय सांगाल? अमरदादा आणि सतीश पाटील भविष्याच्या राजकारणात एकत्र राहिले पाहिजे। सगळा संघर्ष बाजूला ठेवून अमर हा निवडून येणारच होता आणि पाटील साहेब बी निवडून
येणारच होते, ही काय कुणी सांगायची गरज नव्हती. खरं अमरला जे लीड मिळालं ते सगळं एकीचं आणि सगळ्या जनतेचा कौल अमरला आणि प्रतिभा मॅडम आणि आमचे करिगार साहेब ह्यांना मिळाला. आमचा कारखान्याचा स्टाफ, चव्हाण मॅडमचा त्यांच्या हॉस्पिटल किंवा ह्याचा सगळा स्टाफ म्हणजे राष्ट्रवादीसाठी एक जीव होऊन राबला. त्यामुळे एवढ्या प्रचंड मताने निवडून यायचं अमर आला आणि करिगार साहेब आले, प्रतिभा मॅडम आल्या. भविष्याच्या राजकारणातून सतीश पाटील आणि अमरदादांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत जेणेकरून त्या जनतेच्या बी तोंडात असाव्यात? जे प्रत्येकाचं संघर्ष आहेत ते मी म्हणजे यांच्या आता भडगाव झेडपीमध्ये प्रत्येक गणात मी प्रत्येकांचे जे ह्यांचं मतभेद होतं ते मिटवण्याचंच काम मी करत आलोय. कुणाला काय हे नाही, काही असून देत म्हटलं तुमचा संघर्ष अमर असं केला हे कुणीही काय मानायचं नाही. अमर हा मीच आहे असं समजून सगळ्यांनी मतदान करायचं म्हणून सांगितलं. आणि महागावमध्ये आमच्या गावातला उमेदवार असून सुद्धा अमरला 100 मताचं लीड महागावनं दिलेलं आहे. दोघांच्याकडून काय अपेक्षा आहे सांगा तुम्हाला? दोघांनी काय सगळं एकत्र व्यवस्थित राहावं. पुढचे आता आगामी दूध गोकुळ येणारच आहे, त्या दोघांनी बी आम्ही सांगेल तसं ऐकावं असं आमची अपेक्षा आहे. कारण जवळजवळ आता सतीश पाटलांची सीट फायनलच आहे. त्यामुळे अमर आम्ही मिळून सगळेच आपल्या भागात आम्ही सगळेच सतीश पाटलांना मदत करणार, काय अडचण नाही. काय सांगाल अमरदादा, दोघांनी एकत्र राहायला पाहिजे, भाई पताडेंची इच्छा आहे तशी कार्यकर्त्यांची सुद्धा आहे. आता काल काय झालंय, पुलाकडनं पाणी भरपूर वाहून गेलेलं आहे. भविष्यात आदरणीय नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणं हा एकमेव एक अजेंडा असतो. तुम्ही माजी संचालक आहात, सतीश पाटील विद्यमान संचालक आहेत, भाई चेअरमन आहेत विद्यमान, या सगळ्यांचा मेळ कुठंतरी बसलेला आहे आणि तालुक्याचं एकंदरीत पटरी जी आहे ती राष्ट्रवादीच्या अंडर किंवा राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या मत्तीनं पुढं जायचं किंवा मार्गदर्शनानं पुढं जायचा निर्णय घेते. वस्तुस्थिती आहे गडिंग्लज तालुक्यातली, मगाशी सुद्धा बोलत असताना मी तुम्हाला सांगितलं, या तालुक्यातली जनता ही वैचारिक जनता आहे. ज्या कैलासवासी नामदार बाबासाहेब कुप्पेकरांचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला पुढं चालता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मगाशी सतीश पाटील साहेब जशा पद्धतीने सांगितलं की आमच्यात 2 शकलं झाल्यामुळं तिसरा माणूस जरी कमी असला तरी तो जास्त होत होता. आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यामुळं ह्या काय इतर कुठल्या गोष्टींचा विचार करायची गरज लागणार आहे असं मला म्हणायची गरज नाही. राज्याच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलेलं होतं की जिथं जिथं साध्य आहे तिथं तिथं एका चिन्हावर निवडणुका लढवाव्यात असं राज्याच्या नेते मंडळीने सांगितलेलं होतं. मला वाटतं गडिंग्लज तालुक्यात किंवा चंदगड विधानसभा मतदारसंघात हा पहिला निर्णय झालेला होता की चंदगडमधली नगरपालिका ही पहिल्यांदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढली. तिथं मिळालेला यश आणि त्या यशाचं रूपांतर आज जर बघितला तर गडिंग्लज आता मतमोजणी चालू आहे. तीही सीट आमची नेसरीची 100% संग्राम कोपेकर निवडून येणारच. 600 मतांनी पुढे आहेत. आत्ताची परिस्थिती जर विचारात घेतला तर 4 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य आणि मला वाटतंय पंचायत समितीच्या 6 म्हणजे पंचायत समितीला 10 पैकी 6 आमची मेजॉरिटी झाली आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळच्या चिन्हाचा सभापती होणार, ह्यात काय कुठं कुणाकडे बाकी विचारायची गरज नाही. आणि आहेत त्या 2 सुद्धा पंचायत समितीच्या सीटा नक्की निवडून येणार. म्हणजे 8 सीटा पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या 4 सीटा निवडण्याला कोणत्याही पद्धतीचं अडचण काही येत नाही. गिजवणे कडगाव मधून बघितलं तर सतीश पाटील यांच्या सौभाग्यवती निवडून आलेले आहेत. तुम्ही वडगाव महागाव मधून निवडून आलेला, दोघे एकदम राजकारणामध्ये आलेला आहात. खूप मोठं दोघांचं राजकीय प्राबल्य इथं दिसून येतं गडिंग्लज तालुक्यामध्ये. कसं पाहताय सतीशदादांच्या सौभाग्यवतींच्या या विजयाकडे? गिजवणे गटाचा जर विचार केला तर त्या गावाच्या त्या प्रत्येक गावातली जर परिस्थिती विचारात घेतली, आदरणीय नेते मुश्रीफ साहेब आणि सतीश पाटील साहेबांनी मिळून त्या गावातल्या कुठल्या तरी शेतवडीतल्या रस्त्यात सहज मी कुणाच्या तरी पंचकीला जात होतो. त्यावेळी मला शेवटचा रस्ता टॉप आला की कुणाच्या तरी मोजणीला गेलं की तिथंपर्यंत डांबरी रस्ता दिसायचा. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, लोकांच्या अपेक्षा काय असणार आहेत की माझ्या शेतापर्यंत रस्ता आला पाहिजेत, माझ्या गावातलं पाणी स्वच्छ आलं पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या मिळाल्या पाहिजेत. आणि मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या पद्धतीच्या सगळ्या सुखसुविधा ज्या द्यायला पाहिजेत त्या 100% देण्याचं काम केलं आहे. त्याच्यामुळं 3री टर्म आमच्या मित्राला जिल्हा परिषद सदस्यत्वाचं पद मिळालंय. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. पाटील घराण्याने हॅट्रिक केली आहे, त्याबद्दल माझ्या त्यासनी मनापासून शुभेच्छा. गडिंग्लज तालुक्याला नेतृत्व नाही असं बोललं जातं. आता सतीश पाटील आणि तुमच्या अनुषंगाने पुढे येते. काम करत राहायचं, एक डोळ्यासमोर ठेवा, काहीतरी पेरल्याशिवाय काहीतरी उगवत नाही. काम करत राहिल्याशिवाय
समाजाच्या मनात माणसांची निष्ठा आणि आस्था तयार व्हायची असेल तर तेवढ्या पट्टीत तुम्हाला त्यागानं आणि विचारानं जडणघडण करणं हीच भविष्यासाठी काळाची गरज असेल. जी काही जुनी नेतृत्व होतं ती संपलेली आहेत. नवीन नेतृत्व तयार व्हायचं असेल तर समाजाच्या मनातला विश्वास तयार करणं हीच आमच्या डोळ्यासमोरची धारणा असेल. भाई पताडेंनी सुद्धा एक भावना व्यक्त केली की इथून पुढच्या निवडणुका मग गोकुळ असू दे किंवा इतर काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असू दे, सहकार असू दे, एकत्रित राहायचं, एकत्रित लढायचं आणि एकत्रित यश मिळवायचं. मी भाई पताड्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. का तर ते मोठा भाऊ म्हणून मी त्यांना मानतो की त्यांनी स्वतःच्या कुठल्याही पद्धतीची महत्त्वाकांक्षा किंवा कुठल्याही पद्धतीची आट न घालता आम्हाला जी काही निवडून आणण्यात जे योगदान आहे ते माझ्या मतानुसार की भाई पताड्यांचं फार मोठं योगदान आहे. भाई पताडेंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की भविष्यात एकमेकाला विचारानं, म्हणून मी सांगितलं आदरणीय नेते हसन मुश्रीफ साहेब ज्या पद्धतीचा निर्णय देतील किंवा भाई पताडे सुद्धा माझा नेता आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण का मी उपकाराची जाण राखून राहणारा, मी लवकर बेमान होत नाही. त्यामुळं दिलेल्या उपकाराची जाण राखून एक शुद्ध मराठीत म्हण आहे, शेण काढता दिवस गेला आणि उकिरड्याची वाट कुठली. मी ज्या घरातनं आलोय त्या घराची जाण ठेवून जगणारा कार्यकर्ता आहे. भाई सुद्धा जे सांगतील त्यांच्याही विचारानं मी भविष्यातल्या राजकारणात राहील. मंत्री हसन मुश्रीफ सांगतील तो निर्णय. हो, 100%. नेते मंडळी आज जिल्ह्याचं नेतृत्व करतात. जरी आदरणीय आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील, पण जिल्ह्याला आज जर विचारात घेतलं तर आम्ही आज घड्याळाच्या चिन्हावर निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्ही आदरणीय नेते मुश्रीफ साहेबांच्या विचारानं जी काय आमची वाटचाल असेल ती त्यांच्या विचारानं चाललं. आताच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने ही तयारी वाढते, लोकांची तयारी वाढते. लोकांनी म्हणूनच त्यांना निवडून दिलेलं आहे. तालुक्याला नेतृत्व नाही म्हणायचं नाही, तर तालुक्याला सतीशदादा आणि अमरदादा हे दोन नेतृत्व आता गडिंग्लजकरांना दिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आता गडिंग्लजकर इथून पुढे चांगलं काम करतील, चांगला विकास करतील. त्याला मंत्री मुश्रीफांचं पाठबळ असेल असं देखील आज या विजयानंतर लाईव्ह टुडे मराठीशी गप्पा मारताना विजय संपादन केल्यानंतर दोन्ही म्हणजे सतीश पाटील हे विद्यमान संचालक आहेत, त्यानंतर अमरदादा चव्हाण हे माजी संचालक आहेत. खूप मोठं सहकारामध्ये त्यांचं योगदान आहे. लोकशाहीच्या या समाजकारण राजकारणामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि आजच्या विजयानुसार असं वाटतं की दोघा दोस्तांनी ठरवलेलं आहे पुन्हा फूट पाडायची नाही, याचा तिसऱ्याला लाभ होऊ द्यायचा नाही. भविष्यात येणाऱ्या निवडणुका ह्या एकत्रित लढायच्या. गडिंग्लजहून लाईव्ह टुडेसाठी नितीन मोरे.